राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते रोहित पवार किती धादांत खोटं बोलतात ते पहा। पुण्यातली 1 वर्षभरापूर्वीची घडलेली घटना, ज्याच्यामध्ये कोणी एक बिल्डर शेतकऱ्याच्या डोक्यावर रिव्हॉल्वर रोखतो, ही घटना वर्षभरापूर्वीची आहे। त्या घटनेचा आज काल उद्या काही संबंध नाही। आणि जेव्हा वर्षभरापूर्वी ही घटना घडली त्यावेळेस पोलिसांनी त्या बिल्डरवर कडक कारवाई केली, त्याला सोडलेलं नाही, त्याच्या मुसक्या आवळल्यात। मात्र वर्षभरापूर्वी घडलेली घटना ही काल घडली असं भासवून श्रीमान रोहित पवार यांनी खोटारडेपणाचा कळस केलाय। काय कारण आहे खोटं बोलण्याचं? आजपासून विधानसभा सुरू झाली, तुमच्याकडे विधानसभेत मांडायला मुद्दे नाहीत म्हणून रोहित पवार खोटं बोलले का? त्यांचे नेते शरद पवार यांच्या सांगण्यावरून मुद्दामहून महाराष्ट्राच्या लोकांना गृहीत धरत की काही खोटं बोला, महाराष्ट्रामध्ये ते खपलं जातं असं समजून रोहित पवार खोटं बोलले? विधानसभा सुरू होण्यापूर्वी माध्यमांसमोर रोहित पवारांचं खोटारडेपणाचं वक्तव्य हे जनतेला ते किती गृहीत धरतात यावरून स्पष्ट होतं। त्यामुळे माझी मागणी आहे की महाराष्ट्राच्या जनतेपुढे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते धादांत खोटं बोलले। वर्षभरापूर्वी घडलेली घटना, पोलिसांनी कारवाई केलेली घटना हे त्यांना माहीत असताना खोटं बोलले, म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची हात जोडून माफी मागावी। हा विषय लगभग 1 वर्ष पूर्व पूना में जो वाकया हुआ, एक किसान पर एक बिल्डर ने बंदूक रोकी, ये 1 वर्ष पूर्व घटी हुई घटना है और उस पर उसी समय पुलिस ने कड़ी कार्रवाई करी। यह पता होने के बावजूद भी शरद पवार गुट के नेता रोहित पवार महाराष्ट्र के और देश की जनता को गुमराह कर रहे हैं। ऐसा दिखा रहे कि ये मामला कल का है। क्या कारण है झूठ बोलने का? अब सदन का आरंभ हुआ है, सदन में रखने के लिए उनके पास कोई मुद्दे नहीं है, उस कारण वो झूठ बोल रहे हैं। क्या कारण है झूठ बोलने का? इसी प्रकार का झूठा भ्रम फैलाकर शरद पवार गुट के नेताओं ने लोकसभा के चुनाव के दौरान भी महाराष्ट्र में झूठा नैरेटिव सेट करने का प्रयास किया। हमारी मांग है कि महाराष्ट्र की जनता को उन्होंने भ्रमित करने का दुस्साहस किया, झूठ बोला। इसलिए शरद पवार गुट के नेता रोहित पवार महाराष्ट्र की जनता की माफी मांगे। परिवारातली चर्चा आम्ही परिवारातच करतो, परिवारातली चर्चा आम्ही माध्यमांसमोर करत नाही। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात हे महाराष्ट्र विकासाच्या दिशेने पुढे चाललेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।